असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. नमस्कार. MPSC मार्फत राज्यसेवा परीक्षा देऊन भावी अधिकारी होऊ पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं लोकमान्यमध्ये हार्दिक स्वागत. लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलवर आम्ही घेऊन येत आहोत तुम्हाला MPSC राज्यसेवा परीक्षेची सर्व माहिती एकाच ठिकाणी तुम्हाला ही पाहायला मिळेल. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आम्ही MPSC मध्ये कोणकोणती पदं आहेत, त्या पदांचं वेतन व भत्ते काय आहेत, बढतीची संधी काय आहे, परीक्षेचे टप्पे काय आहेत, पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता का, शारीरिक पात्रता काय आहे, पूर्व परीक्षा कशी होते, मुख्य परीक्षा कशी होते, मुलाखत काय असते आणि अंतिम निकाल लागल्यानंतर निवड झाल्यानंतर आपल्याला नियुक्ती कशी मिळते, या संदर्भात तुम्हाला लोकमान्य MPSC UPSC देत आहे सर्व माहिती. तत्पूर्वी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक फॉलो करून जॉईन करून तुम्ही डेली अपडेट टेलिग्रामवर पाहू शकता. वेगवेगळे व्हिडिओ असतील, नोट्स असतील, आम्ही टेलिग्रामवर अपडेट देत असतो. आणि तुम्ही लोकमान्य MPSC UPSC चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिचितांनाही फॉरवर्ड करा, जेणेकरून लोकमान्य MPSC UPSC मार्फत जे परीक्षासाठी अपडेट दिले जातील किंवा नोट्स असतील किंवा चालू घडामोडीची माहिती असेल हे तुमच्यापर्यंत मिळत राहील. आता आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा परीक्षेची सर्व माहिती, जी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होईल. सर्वप्रथम MPSC कोणकोणती पद आहेत हे आपण पाहूया. MPSC राज्यसेवा परीक्षा ही राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील सर्व पदासाठी होत असते. क्लास 1 आणि क्लास 2 परीक्षा MPSC मार्फत राज्यसेवेच्या एकाच एक्झाममधून भरली जातात. आता आपण सर्व या पोस्ट कोणकोणत्या पाहूया. उपसंचालक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रेणी 1 उपायुक्त गट अ हे पद आहे आदिवासी विकासासाठी. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S23 67,700 ते 2,08,700 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे सहसंचालक व त्यापुढील पदे आणि नियुक्तीचे ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही. यानंतर सर्वांच्या जिव्हाळ्याचं आवडतं पद आहे उपजिल्हाधिकारी, यालाच आपण DC म्हणतो. डेप्युटी कलेक्टर गट अ दर्जाचं हे पद आहे. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20 56,100 ते 1,77,500 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपजिल्हाधिकाऱ्याच्या निवड श्रेणीत व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही. वेतन मॅट्रिक्स व मॅट्रिक्समधील वेतन स्तर S20 हा लक्षात ठेवा. यानंतर पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ, यालाच DYSP ग्रामीण भागामध्ये असेल तर म्हणलं जातं, ACP शहरात म्हणलं जातं. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर S20 मी आता सांगितल्या पद्धतीनेच आहे. उच्च पदावर बढतीची संधी पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही. यानंतरचं पद आहे ज्याला ऑफिस वर्क असं म्हणलं जातं, सगळ्यात चांगलं आहे. लेडीज किंवा स्त्रियांसाठी हे पद चांगलं मानलं जातं, जेणेकरून ऑफिस वर्किंगसाठी असतं, जास्त ताण नसतो. सहाय्यक राज्यकर आयुक्त SC/ST यांना म्हणलं जातं. गट अ मधील हे पद आहे. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर डेप्युटी कलेक्टर DYSP प्रमाणे S20 आहे. उच्च पदावर बढतीची संधी राज्यकर उपायुक्त व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही. यानंतरचं पद आहे उपनिबंधक सहकारी संस्था गट अ. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी आहे सहनिबंधक सहकारी संस्था व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही. यानंतरचं पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ. जिल्हा परिषदेमध्ये आणि तालुका सराव जी पंचायत समिती असते यामध्ये हे पद आहे. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी आहे महाराष्ट्र विकास सेवेतील वरिष्ठ पदावर. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कुठेही. यानंतरचं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी आहे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ वरिष्ठ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही. मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट अ. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी असेल निवड श्रेणीवरील त्यावर पद. नियुक्तीचे ठिकाण नगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात. लक्षात ठेवा मुख्याधिकारी नगर परिषद आणि नगरपालिकामध्ये असतात. गट अ दर्जाचे हे पद आहे. यानंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ, ज्याला आपण एक्साइज SP असं म्हणतो. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपायुक्त वरिष्ठ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कुठेही.
यानंतर शिक्षणाधिकारी हे पद शिक्षण खात्यातील आहे. जिल्हा पातळीवर शिक्षणाधिकारी हे पद असतं झेडपीमध्ये. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी आहे शिक्षण उपसंचालक व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कोठे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2चे हे पद आहे. सहाय्यक आयुक्त गट अ असंही त्यांना म्हणलं जातं. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपसंचालक. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 1 उपायुक्त व त्यापुढील पद. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे. उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ मधील हे पद आहे. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S20. उच्च पदावर बढतीची संधी अधीक्षीय उद्योग अधिकारी गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठे. सध्या MPSC मध्ये नवीनच हे पद ऍड झालेलं आहे. तहसीलदार गट अ तालुका लेवलला चांगला आपण म्हणलो जातो की तहसीलदाराची पोस्ट ही तालुका लेवलला चांगल्या पद्धतीने अधिकारी आहे महसूलमधील. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S19. 55,100 ते 1,75,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपजिल्हाधिकारी व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे. यानंतरचा पद आहे सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S19. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपसंचालक व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठे. नवीनच पद ऍड झालेलं आहे. उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S17. 47,600 ते 1,51,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे शिक्षणाधिकारी व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे. यानंतरचा पद आहे कक्षाधिकारी गट ब मंत्रालयीन विभाग. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S17. उच्च पदावर बढतीची संधी आहे अवर सचिव व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल फक्त मुंबई. जिथं मंत्रालय आपलं मुंबईत असल्यामुळे मंत्रालयाचंच नियुक्ती असते फक्त. यानंतरचा कक्षाधिकारी पद आहे गट ब महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मधील कक्षाधिकारी. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S15. 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे अवर सचिव व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण फक्त मुंबई. कारण मुंबईतच फक्त MPSCचं ऑफिस आहे त्यामुळे तिथं हे कक्षाधिकारी पद मुंबईतच नियुक्ती होते. यानंतरचं पद आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब. यालाच आपण ARTO म्हणतो. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S16. 44,900 ते 1,42,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे. यानंतरचं पद आहे लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S16. उच्च पदावर बढतीची संधी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ कनिष्ठ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे. यानंतरचा पद आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब पंचायत समितीमध्ये असतो तालुका लेवलला. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S15. 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी महाराष्ट्र विकास सेवा गट अ व निवड श्रेणी. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठे. यानंतरचं पद आहे मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट ब. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S15. 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी आहे मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठे. यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S15. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपनिबंधक सहकारी संस्था व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कोठे. यानंतरचं पद आहे उपाधीक्षक भूमी अभिलेख व गट ब. यालाच आपण TLR इंग्लिशमध्ये म्हणतो. वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर आहे S15. उच्च पदावर बढतीची संधी आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कोठे. यानंतरचं पद आहे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब. वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर आहे S15. उच्च पदावर बढतीची संधी आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे. याला DYSP आपण राज्य उत्पादन शुल्क एक्साईजचा DYSP असं आपण म्हणतो. यानंतरचं पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब. वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर आहे S15. उच्च पदावर बढतीची संधी आहे उपायुक्त कनिष्ठ राज्य उत्पादन शुल्क गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रात कोठे. यानंतरचं पद आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब. वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर आहे S15. उच्च पदावर बढतीची संधी आहे सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण असेल महाराष्ट्रात कोठे.
यानंतरचं पद आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर आहे S15, 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देयभत्ते. उच्च पदावर बढतीची संधी उद्योग उपसंचालक व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठेही. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहप्रमुख, प्रबंधक गट ब हे एकच पद आहे जे आदिवासी विभागामध्ये असते. या सर्वांचं नाव एकच असल्या पद्धतीनं म्हणजे ऑफिसमधील कामासाठी आहे. वेतन मॅट्रिक्समधील वेतन सर S15, 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2, सहाय्यक आयुक्त. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठे. यानंतरचं पद आहे नायब तहसीलदार गट ब. तालुका लेवलला तहसीलदाराला सहाय्य करण्यासाठी असतात. वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन सर S14, 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. उच्च पदावर बढतीची संधी तहसीलदार गट अ व त्यापुढील पदे. नियुक्तीचं ठिकाण महाराष्ट्रात कोठे. यानंतर आपण ही सर्व पदे पाहिल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने होते, परीक्षेचे टप्पे कोणकोणते आहेत आणि या संदर्भात आपण आता पाहणार आहोत. परीक्षा 2 टप्प्यात घेण्यात येते. पूर्व परीक्षा. या पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत. मुख्य परीक्षेकरता आयोगाने विहित केलेल्या सीमारेषा आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. साधारण पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. मुख्य परीक्षा 2, 1 लेखी परीक्षा आणि 3 मुलाखत या 2 बाजूंनी मिळून मुख्य परीक्षा होते. पूर्व परीक्षेमध्ये 400 गुण असतात. मुख्य परीक्षेमध्ये लेखीसाठी 800 गुण आणि नंतर मुलाखत 100 गुणांची असते. पात्रता काय आहे बघा. यामध्ये भारतीय नागरिकत्व तुम्हाला असलं पाहिजे. तुम्ही भारताचा नागरिक असावा. वयोमर्यादा किमान 19 वर्ष आणि कमाल अमागास म्हणजे खुल्या वर्गासाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 48 वर्ष. शैक्षणिक अर्हता काय. सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून जाहीर केलेले एखादी विहित अर्हता असेल ती. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेसाठी अर्हता प्राप्त ठरल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. यानंतर शारीरिक अर्हता. पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ याला आपण DYSP ACP असं म्हणतो. पुरुष उमेदवाराकरता उंची 165 सेमी, छाती न फुगवता 84 सेमी, फुगवण्याची क्षमता किमान 5 सेमी आवश्यक आणि महिलांसाठी उंची फक्त 157 सेमी. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ उंची 165 सेमी, छाती न फुगवता 79 सेमी आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेमी आवश्यक, उंची 155 सेमी महिलांसाठी फक्त. उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब यासाठी सुद्धा सेमच आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब ARTO मधले जे पद आहे त्यामध्ये उंची 163 सेमी, छाती न फुगवता 79 सेमी, फुगवण्याची क्षमता किमान 5 सेमी आवश्यक आणि चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंगादेपणा नसावा. हे चष्मा कशासाठी आहे तर RTO हा नेहमी रोडवरच काम करणारा आहे. वाहनांसाठी संदर्भात त्याचं काम असल्यामुळं त्यासाठी दृष्टी ही पात्रता त्यासाठी ठेवली. रंगादेपणा नसावा तुम्हाला. महिलांसाठी चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंगादेपणा नसावा. आता शुल्क, परीक्षेचे नाव आणि परीक्षेचे शुल्क आपण पाहू. राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल तर अमागाससाठी 524 रुपये, मागासवर्गीयांसाठी 324 रुपये. राज्यसेवा मुख्य परीक्षा अमागासाठी 534 रुपये, 524 रुपयेच असणार आहे. मागासवर्गीय वाहनासाठी 324 रुपये. यानंतर पूर्व परीक्षा. परीक्षेचे टप्पे. 1 लेखी परीक्षा एकूण 400 गुणाची असते. यामध्ये पेपर 2 असतात. पेपर 1 हा GSचा असतो. पेपर 2 CSATचा असतो. माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत पेपर असतो. परीक्षेचा कालावधी प्रत्येकी 2 तास, 2-2 तासाचे 2 पेपर असतात. एकाच दिवशी असतात. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतं. ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो. तुम्हाला फक्त गोल करायचे असतात. दर्जा पदवीचा असतो. पदवीच्या स्तराच्या अगोदरचे सगळे प्रश्न विचारले जातात. गुण प्रत्येकी 200 गुणाचे 2 पेपर असतात. अभ्यासक्रम MPSC आयोगाच्या संकेतस्थळावर जो उपलब्ध आहे पूर्व परीक्षेसाठी तो आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मूल्यांकन करता उमेदवारांनी दोन्ही पेपरला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पेपर 1 GS आणि पेपर 2 CSAT हे दोन्ही पेपर द्यावे लागतील. कोणताही एका पेपरला अब्सेंट असेल तर तो पात्र ठरत नाही. परीक्षा केंद्र जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी आहे. जिल्हा केंद्रामधून कोणते एक केंद्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना निवडणं आवश्यक असतं. पूर्व परीक्षेचा निकाल. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात. निगेटिव्ह सिस्टीम आहे. 1 4 हे लक्षात असू द्या. 12व्या एकूण पदाच्या सुमारे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील. अशा रीतीने गुणांची सीमारेषा कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल आणि मुख्य परीक्षेसाठी
प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध किंवा प्रसिद्ध केली जाते. साधारण कट ऑफ जाहीर झाला की त्यावेळेसच हे जेवढे सीट नंबर्स असतील ते तिथं प्रत्येक जिल्हानिहाय यादी येते आणि त्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र असणाऱ्या सीट नंबरची यादी तिथं असते. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी प्रवेश करता आहे, जेणेकरून ही चांगली परीक्षा असल्याने उत्तर परीक्षेची फेर तपासणी होत नाही. आता मुख्य परीक्षेस प्रवेश कधी मिळतो? पूर्व परीक्षेत तुम्ही क्वालिफाय झाला की मुख्य परीक्षेला पात्र ठरता. विविध पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून तुम्ही परत अर्ज सादर करावा लागतो. यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज भरला की तुम्ही मुख्य परीक्षेसाठी परत मुख्य परीक्षा देऊ शकता. परीक्षेची योजना असते. परीक्षेचे टप्पे 2 आहेत, एक लेखी परीक्षा आणि मुलाखत. यामध्ये लेखी परीक्षा 800 गुणाची, मुलाखत 100 गुणाची. जी लेखी परीक्षा होते त्यामध्ये एकूण 6 पेपर असतात. भाषा पेपर 1, भाषा पेपर 2 आणि सामान्य अध्ययन पेपर 4 असतात. सामान्य अध्ययन पेपर 1 ते 4. भाषेचा पेपर 1 मराठी इंग्रजी गुण 100 असतात. वर्णनात्मक पेपर असेल त्यामध्ये तुम्हाला एखादा निबंध लिहावा लागतो, मराठीतील इंग्रजीत पॅराग्राफ करावा लागतो आणि काही सारांश लिहावा लागतो 1/3. हे सर्व 3 तुम्हाला 50 मार्काचं मराठीत, 50 मार्काचं इंग्रजीत असतं. इकडं मराठीत निबंध असतो, इकडे इंग्रजीत निबंध असतो. इकडं मराठीत असेल तर मराठीतून इंग्रजीत पॅराग्राफ ट्रान्सलेट करावा लागतो, इंग्रजीत असेल तर इंग्रजीतून मराठीत आणि सारांश लेखन दोन्ही बाजूला 1/3 लिहावं लागतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर भाषा पेपर 2 असतो, मराठी इंग्रजी गुण 100, वस्तुनिष्ठ 1 तासाचा असतो. आता सामान्य अध्ययन पेपर 1 ते 4 असतात. हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. पहिला इतिहास भूगोल असतो, दुसरा पॉलिटिचा असतो ज्यामध्ये कायदे आणि राज्यशासन राज्यव्यवस्था असते, संविधानाचा काही पार्ट आहे. यानंतर पेपर 3 HRD ज्याला म्हणतो, मानवी हक्क व मानवी संसाधन विकास. यानंतर पेपर 4 अर्थव्यवस्था विज्ञान या संदर्भात असतो, तो अर्थव्यवस्थे आणि विज्ञानाच्या काही घडामोडी. यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक, अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास असे पेपर असतो. प्रश्नसंख्या प्रत्येकी 150 असतात. गुण ही 150 म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण असतो. दर्जा पदवीचा असतो. माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर असतात. एकूण कालावधी 2 तासाचा असतो. स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतं. अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्पर्धा परीक्षा अंतर्गत अभ्यासक्रम या सदराखाली याचा अभ्यासक्रम आपल्याला भेटेल. मुख्य परीक्षेचा मुख्य परीक्षा केंद्र मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे या 4 पैकी तुम्ही उपरोक्त केंद्रामधून कोणतेही एक केंद्र निवडू शकता. आता लेखी परीक्षेचा निकाल. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन. प्रत्येकी 4 चुकीच्या उत्तरामागं एका बरोबर प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. उमेदवाराने एका प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरं दिली तर ते उत्तर चुकीचं समजून गुण वजा करण्यात येतील. प्रत्येक प्रवर्ग उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येईल. यानंतर पदांचा पसंतीक्रम. तुम्ही मुख्य परीक्षा निकालाच्या आधारे उत्तीर्ण झाला की तुम्ही परत इंटरव्ह्यूसाठी पदांचा पसंतीक्रम द्यावा लागतो. पदं निवडावी लागतात. कुणाला DC अगोदर आवडतं, कुणाला DYSP, कुणाला जे पद आवडतं ते पहिले प्रेफरन्स देतात आणि त्यानुसार पदांचा पसंतीक्रम देऊन तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पात्र होता आणि संबंधित पदाचा पसंतीक्रम ऑनलाईन देणे आवश्यक आहे. आता मुलाखत. विविध सीमांकन रेषेनुसार लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्यांना मुलाखतीला बोलवण्यात येतं. मुलाखत 100 गुणांची असते. उमेदवाराचे मूळ कागदपत्राच्या आधारे अर्हता तपासली जाते आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवाराचीच मुलाखत घेतली जाते. तुम्ही जे अर्ज भरताना एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ते सत्य आहे का नाही हे पडताळणी करून तुम्ही मुलाखतीला पात्र होऊ शकता. यानंतर अंतिम निकाल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे एकत्रित गुण घेऊन त्यांची बेरीज केली जाते आणि गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार केली जाते. मग टॉप 2 अगदी मेरिटपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत सिलेक्शन यादी बनवली जाते. शिफारस. मुलाखत घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर त्यांच्या नियुक्तीसाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे शिफारस करण्यात येते. जर डेप्युटी कलेक्टर असेल तर महसूलकडं, शिक्षणाधिकारी असेल तर शिक्षण विभाग, अशा पद्धतीनं प्रत्येक मंत्रालयाकडे शिफारस केली जाते आणि ही शिफारस केल्यानंतर तुम्हाला नियुक्ती भेटली जाते. अशा पद्धतीने MPSC राज्य सेवा परीक्षेमधून जी महत्त्वाची पदं महाराष्ट्रात आहेत ती भरली जातात. राज्य सेवा परीक्षा वर्षातून एकदा होते. साधारण आता एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये पूर्व परीक्षा असते. जून आणि जुलैमध्ये मुख्य परीक्षा असते. हा वर्षाचा कालावधी असतो. यामध्ये तुम्ही पूर्व, मुख्य आणि मुलाखत देऊन अधिकारी बनू शकता. MPSCतून अधिकारी होणं हे चांगली बाब आहे, कारण राज्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळते आणि MPSCतील अधिकारी हे भावी प्रशासनामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते, ज्यांना आपण म्हणतो की पद
पैसा आणि प्रतिष्ठा तिन्ही एका बाजूने आपल्याला मिळत असतं. लोकांची सेवा करण्याची मिळते, पदही आपल्या बाजूने असतं आणि तुम्ही लोकांची सेवा करताना तुम्हाला पैसा मीन्स वेतनही मिळत असतं. आणि प्रतिष्ठा ही लोक तुम्हाला प्रत्येक वेळेस अधिकारी आल्यानंतर तुमच्याकडं आदराने पाहतात. अशा पद्धतीनं MPSC मार्फत राज्यसेवा परीक्षा जी होते त्यातून पदं भरली जातात. या संदर्भात आता मी तुम्हाला सर्व माहिती दिली. तुम्ही लोकमान्यसोबत जोडलेले राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकला जॉईन होऊन तुम्ही लोकमान्य MPSC UPSC वर जी वेळोवेळी माहिती दिली जाईल त्या संदर्भात अपडेट राहू शकता. थँक्यू व्हेरी मच.